वस्तुमान आणि वजन म्हणजे मास आणि वेट यातला फरक आपल्या कामाचा आहे. कारण तो परीक्षेत विचारला आहे. अनेक वेळा बोलता बोलता की माझं वजन 76 किलो आहे असं आपण बोलतो. वैज्ञानिकदृष्ट्या ते चुकीचं आहे. मी जेव्हा 76 किलो म्हणतो तर ते वस्तुमान झालं माझं, मास, जे बदलत नाही. पृथ्वीवर आणि चंद्रावर ते सेमच असणार. ती एक मूलभूत संज्ञा आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे ती. त्याचवेळी वजन म्हणजे वेट हा एक फोर्स आहे, जो वस्तुमान आणि त्वरण म्हणजेच मास आणि ॲक्सलरेशन यांच्या गुणाकारातून भेटतं. डिराइव्ड आहे ना, साधित आहे. आणि त्याचं युनिट आहे न्यूटन. आणि जे बदलणार, पृथ्वीवर जेवढं आहे त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 6वा हिस्सा ते चंद्रावर असणार. कारण तिथं त्वरण म्हणजे ग्रॅव्हिटी चेंज होणार आहे. आणि त्यामुळे माझं वजन पृथ्वीपेक्षा चंद्रावर कमी भरेल. आणि मास तर किलो ग्रॅममध्ये मोजतो आपण, ते आपल्याला माहीतच आहे. म्हणजे आपण किती रोजच्या भाषेत किती चुकीचं बोलतो ना. आणि या चुकीच्या बोलण्यामुळे परीक्षेत गोंधळ पण होतो आपला. आणि हा गोंधळ आपल्याला अवॉइड करायचा आहे, कारण तो आपल्या कामाचा आहे.